हॅलो एव्हरीवन. तसं तर सगळी एनर्जी गेली आहे कालच्या ब्लॉगची एनर्जी बघ आणि आजच्या ह्याच्यातली बघ. बरं ठीक आहे. एनी हाऊ आज आपण नवीन MRT स्टेशन जे उघडं झालं म्हणजे चालू झालं आहे बेसिकली. खूप दिवसांपासून इकडे काम चालू होतं आणि आमच्या घरातून नुसते इकडे खाडखूड चालू व्हायचं. हे आजोबा आम्हाला विचारतात की ईस्ट कोस्ट पार्कला जायला कुठून जायचं. सो गाईज ही आमची न्यू बिल्डिंग आहे. न्यू म्हणजे ही आमची बिल्डिंग आहे खरं तर. आणि इथे न्यू MRT चालू झाला आहे आणि आमचा हा फर्स्ट हँड एक्सपिरियन्स आहे टू जस्ट वॉक अराउंड आणि MRT स्टेशनला जायचा. लेट्स गो. अरे हाय, स्वच्छता म्हणजे परत एकदा नेक्स्ट लेवलवरच बघण्यात येते इथे. या जागेवर सगळ्यात गंदू प्राणी आम्ही ते असं वाटतं. घाणेरडे प्राणी. पॉज कर पॉज. आणि इकडे तर लिफ्ट पण चालू झाली आहे. आम्ही लिफ्टनी नाही आलो अर्थात, पण इथे दिसते की खूप चालावं लागणार आहे. दिस इज अन एक्झिट टू बेशोर रोड. लिफ्ट ज्याला की मराठीमध्ये उद्वाहन असं पण म्हणतात. चुप रे. तेवढं कळतं लोकांना. इनफॅक्ट आता आपण पहिले मॅप बघूया. आय वॉन्ट टू सी द अपडेटेड मॅप. तर आता आमचं जे स्टेशन आहे ते या मॅपवर पण अपडेट झालं असेल असं मी होप करते आहे आणि असं मला वाटतं आहे. तर पहिले तर आपण आधी सिस्टीम मॅप बघूया. लेट्स सी. हो वाव, दिस इज आवर स्टेशन फायनली. आणि ही सगळी संपूर्ण लाईन चालू झालेली आहे. गार्डन्स बाय द वेपर्यंत पण आता जाऊ शकतो आम्ही एकदम झटॅक टाईममध्ये. दिस इज द होल MRT मॅप ॲज यू कॅन सी. अँड इट इज नॉट दॅट व्हेरी इझी टू नॅव्हिगेट बट थोडंसं लक्ष दिलं तर होऊन जातं. एनिवेज अजून एक गोष्ट नोटीस केलीस का तू? आपल्या सिंगापूर बेशोरवरून चांगी एअरपोर्टला पण जाता येत आहे आता. लाईक 2-3 स्टेशनमध्येच. इथून आपल्याला डायरेक्ट हे आहे. तरी ब्लू लाईनमध्ये चेंज करावं लागेल गाईज. ह्याचा अर्थ आहे की इथे चेंज करायचं. इथे ब्राऊन लाईन आणि इथे ब्लू लाईन. सो या स्टेशनवर जाऊन तुम्हाला चेंज करावं लागतं. सो एव्हरीवेअर इट इज द सेम. आणि यू कॅन ऑल्सो सी द लेजंड्स फॉर मोर इन्फॉर्मेशन. चला आता तो गातो आनंद पोटात माझ्या मायना रमायना. कम ऑन. त्या गाण्यामध्ये गेलो गाणगापुरी भेट घेतली दत्ताची भेट घ्यायला तो एक्साइटेड होता. आम्ही तेल नावाच्या ट्रेनमध्ये जायसाठी एक्साइटेड आहोत. बताव. टाइम्स चेंज. आमच्यासारखीच इथे एक आजी आजोबा दिसत आहेत जे ही MRTचं फक्त ते अंडू बोलणारे असणार. जे इथे MRTचा एक्सपिरियन्स नाही. मराठी आहेत ते. म्हणजे आपल्या मराठी लोकांना कुठे पण गेलं की असं मराठी लोक कुठे आहेत असं एक्सपिरियन्स की असं ऐकायला जाम मजा येते. बस. सगळ्यात पहिले तर तुमच्याकडे एक कार्ड असायला पाहिजे ज्याच्यात तुम्ही पैसे भरलेले असतील. ते एन्श्योर करा. देन इथे एक टॅप करून जायचं. आणि आता आम्ही कुठल्या पण स्टेशनला जे स्टेशन भेटेल जे स्टेशन असेल त्या स्टेशनच्या ट्रेनमध्ये बसणार आहे. सो लेट्स सी.